युवकांच्या वतीनं खरंच खोब्रागडे सर आणि या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष नेमेकर सर यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि विषय मराठी साहित्यातील आदिवासी प्रवाह हा विषय मला दिला, जो खरंच 10 मिनिटात मांडणं होईल का ही शाशंकाच आहे। तरीही मी माझ्या परीनं मांडण्याचा प्रयत्न करतो। इथं सर्व बसलेले सन्माननीय मान्यवर, आजच्या या सत्राचे अध्यक्ष उवाळे सर, तसेच आमचे प्रमुख अतिथी म्हणून असलेले सर्व मित्र वृंद आणि माझे मार्गदर्शक इथं सर्व उपस्थित आहेत। मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतो। कालच भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आपण साजरी केलीत। लाखणीत संपूर्ण देशात भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी केली आणि केंद्र सरकारनं 150व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन म्हणून एक नवी अधिसूचना काढली आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं भगवान बिरसा मुंडा कालच्या दिनाला हा गावागावात पोचला असं मानावं लागेल। कारण 150 वर्षाच्या अंधारानंतर पहिल्यांदाच असं काहीतरी काल घडलं आणि संपूर्ण देशामध्ये भगवान बिरसा मुंडा ही जयंती साजरी करण्यात आली। आणि म्हणूनच आदिवासी साहित्य, मराठी आदिवासी साहित्याचा विचार करत असताना आपल्याला तो उल्लेख करावाच लागेल। आणि सुरुवात करत असताना पहिल्यांदा आम्हाला आदिवासी म्हणजे कोण ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण आदिवासी साहित्याच्या आदिवासी म्हणजे कोण हे जर समजून घेतलं नाही तर कदाचित आम्हाला मराठी आदिवासी साहित्य कळणार नाही। आणि म्हणून ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या, म्हणजे मग मराठी विश्वकोश असो किंवा मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक असो विनायक तुमरम यांनी जी व्याख्या केली की या देशातले मूळ निवासी जे जंगल दऱ्याखोऱ्यात राहत होते त्यांच्या जीवनावर लिहिले गेलेलं साहित्य म्हणजे आदिवासी, अशी एकंदरीत व्याख्या केल्या गेली। या आदिवासीच्या संदर्भात अनेकांनी वेगवेगळे नावं ठेवलेत। कुणी जंगलातल्या टोळ्या म्हणले तर कुणी खेदाने त्यांना वनवासी मधून सुद्धा हिणवले। तर हे जरी असलं तरी भारतीय राज्यघटनेने ज्यांना अनुसूचित जमाती म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते सर्व आदिवासी समुदाय आणि त्यांच्या जीवनावर लिहिले गेलेलं जे काही साहित्य आहे ते साहित्य म्हणजेच आदिवासी साहित्य। आदिवासी साहित्याचा विचार केवळ फक्त मराठीपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा आदिवासी साहित्य बोललं जातं। म्हणूनच आदिवासी साहित्य प्रवाह घेत असताना नेमका कोणता घ्यायचा हा खरा प्रश्न येतो। मग देशांतर्गत वेगवेगळ्या राज्यामध्ये असणारे आदिवासी जमाती, त्यानंतर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात ज्या काही राज्यघटनेच्या अधिसूचनेनुसार 47 जमाती आहेत त्या जमातीवर लिहिले गेलेलं जे साहित्य आहे ते आदिवासी साहित्य असं आपल्याला म्हणता येईल। मग आदिवासी साहित्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत तर त्या प्रेरणेचाही विचार करावा लागेल आपल्याला। मग आदिवासी साहित्याची जर प्रेरणेचा विचार केला तर आम्हाला पहिल्यांदा भगवान बिरसा मुंडा यांचं नाव घ्यावंच लागतं। त्यांच्या कार्यकर्तृत्वातूनच आदिवासी साहित्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळताना आपल्याला दिसतं। त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी जमातींना जे काही राज्यघटनेमध्ये स्थान दिलं आणि त्यांनी जे काही दलित समूहासाठी जे कार्य केलं ती प्रेरणा सुद्धा आदिवासी साहित्याने घेतली। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजेच आदिवासी साहित्याने जर कोणती प्रेरणा घेतली असेल तर ती आहे निसर्ग। कारण आदिवासी साहित्य आणि आदिवासी समाज हा जल, जमीन आणि जंगल याशी निगडीत असलेला समाज आहे। आणि म्हणून या संबंधाने निर्माण झालेलं जे काही साहित्य आहे ते साहित्य आपण आदिवासी मराठी साहित्य म्हणून ओळखत असतो। मग आदिवासी साहित्याचा विचार करत असताना केवळ एकच प्रवाह आहेत का तर नाही। आदिवासी साहित्य हे जवळपास 1975 पासून मराठीमध्ये निर्माण झालं। म्हणजे जर विचार जर केला आपण तर 1960ला ग्रामीण चळवळ आली, दलित साहित्य चळवळ आली आणि त्यानंतर शेवटचं अपत्य म्हणजेच आदिवासी साहित्य असं आपल्याला म्हणता येतं। आणि मग 1975 पासून आदिवासी साहित्याच्या लिखाणाला सुरुवात झाली। आणि मग आपण जेव्हा इतिहास बघतो आदिवासी साहित्याचा तर आपल्याला प्राचीन कालखंडापर्यंत जाता येतो। म्हणजे मग रामायणात आपण म्हणजे रावणाचे वंशज म्हणून ओळखलं जातो किंवा एकलव्यासारखा उल्लेख आपल्याला प्राचीन कालखंडात सापडतो। 14व्या शतकामध्ये पहिलं आदिवासी साहित्य मध्यकाळात लिहिलं गेलं आणि कविता संग्रह लिहिला गेला आणि तिथून खऱ्या अर्थानं आदिवासी साहित्याची सुरुवात झाली अशी मानावं लागतं। आणि मग 1975च्या नंतर मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदायाचे लेखक शिकू लागले। म्हणजेच त्यालाही म्हणजेच दलित साहित्य चळवळी कारणीभूत ठरली। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिका, शिकवा आणि संघ
संघटित व्हा हा जो नारा दिला आणि त्यानंतर भारत सरकारनं शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं आणि मग ते शिक्षण शहरातून खेड्यापर्यंत आलं, म्हणजे ग्रामीण साहित्य निर्माण झालं, मग खेड्यातून खेड्याच्या पदवीपर्यंत आलं आणि त्याच्यानंतर ते जंगलदऱ्यापर्यंत गेलं आणि म्हणून मग 1980च्या नंतर आपल्याला आदिवासी साहित्य मराठीमध्ये निर्माण होताना दिसलं आणि इथूनच मग वेगवेगळे प्रवाह सुद्धा निर्माण झाले. त्यात कविता आहेत, कथा आहेत, कादंबरी आहेत, नाटक आहेत, चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, आत्मकथने आहेत, प्रवास वर्णन आहेत. हे संपूर्ण साहित्य आपल्याला मराठी आदिवासी साहित्यामध्ये येताना दिसतं आणि या सर्वांचा मूळ केंद्रबिंदू आपल्याला आदिवासींचे जल, जमीन आणि जंगल आणि एकंदरीत सांस्कृतिक पार्श्वभूमी आपल्याला दिसतो. पण आज मराठी साहित्यात आदिवासी प्रवाहाचा विचार करत असताना बहुतांश साहित्य इतर साहित्य प्रवाहाच्या तुलनेत आजही परिपूर्ण झालेले दिसत नाहीत. त्याला कारणीभूत कोणकोणते कारण असावं याचाही आपल्याला धांडोळा घेता येईल. म्हणजे आदिवासी साहित्याचा अभ्यास करत असताना अनेक समीक्षकांनी दोन प्रवाह पाडले. एक म्हणजे आदिवासी समुदायातून आलेला लेखक, ज्यांनी आदिवासी जीवन जगलं असा लेखक, तर दुसरा आदिवासी एकतर साहित्यिक, ज्यांनी आदिवासी जीवनावर मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं. असे दोन प्रवाह आपल्याला आदिवासी साहित्याच्या अंतर्गत पाहायला मिळतात आणि या दोन्ही प्रवाहाच्या अंतर्गतच मराठी आदिवासी साहित्याचा विचार करावा लागतो. आणि मग जर हा विचार आपण करत असताना मग आदिवासी लेखकांचा विचार केला तर आपल्याला काही मोजकेच लेखक आपल्याला सापडतात. मग विनायक तुमराव असो, बाबाराव मडावी असो, कुसुमालाम असो, असे प्रभू राजगडकर असो, असे मोठे कवी लेखक आपल्याला सापडतात. परंतु आदिवासी साहित्याच्या निर्मितीत सगळ्यात मोठा हात आजही आपल्याला जर अभ्यास केला तर आपल्याला दिसतं की आदिवासी एकतर लेखकांनीच केलेला दिसतं. आपलं ग्रामीण साहित्य संमेलन ज्या परिसरात आहेत आणि मग विदर्भाचा जेव्हा आपण विचार करतो की विदर्भातल्या आदिवासी एकतर साहित्यिकांचा जेव्हा विचार करतो तर सगळ्यात जास्त मराठीतलं आदिवासी साहित्य जर कुठं निर्माण झालं तर ते विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला निर्माण झालेलं दिसतं. आणि आदिवासी कादंबरीच्या प्रवाहाचा जर विचार केला तर नाना शेंडे यांच्या तांबडा दगड या कादंबरी पासूनच आपल्याला विदर्भातल्या आदिवासी कादंबरीची सुरुवात करावी लागते. म्हणजेच 1952-53 ला आलेले त्यांची आलेली कादंबरी जे भंडारा जिल्ह्यातला परिसर मांडताना दिसतं, इथून विदर्भातल्या मराठी आदिवासी कादंबरीला सुरुवात होताना दिसतं. आदिवासी साहित्याचा जर विचार केला तर आदिवासी दोन भागात विभागलेली दिसते. बहुतांश आदिवासीचं साहित्य हे नक्षल चळवळ आणि अंधश्रद्धा आणि निसर्ग यावर आधारलेलं दिसतं. बहुतांश विदर्भातलं हे साहित्य. तर आपण पालघर सारख्या त्या भागात गेलो तर तिकडले जे काही आदिवासी समुदायाच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे मग जमीन जंगल असो किंवा कुष्ठरोगासारख्या समस्या असो, या समस्येवर तिकडलं साहित्य निर्माण होताना दिसतं. तर आपल्या पूर्व विदर्भातलं आदिवासी साहित्य हे बहुतांशपणे नक्षलवाद यावरच आधारलेलं दिसतं. त्या माध्यमातून नक्षलवादी चळवळीला कशा पद्धतीनं सुरुंग लागला गेला, आदिवासी व्यक्ती तिथं कशा पद्धतीनं सहभाग झाले, हे बहुतांश साहित्य आपल्याला मराठी आदिवासी साहित्यात आपल्याला ते पाहायला मिळतं. बहुतांश आपण जर विचार केला मग इतर साहित्य प्रवाहाचा जेव्हा विचार केला म्हणजे मग नाटक आहेत. म्हणजे कालच हरिश्चंद्र बोरकर सर येऊन गेलेत, त्यांचं राणी दुर्गावती सारखं आदिवासी नाटक आपल्याला दिसतं. तर KL देशपांडे सर आपल्या भंडाऱ्याचे, त्यांचे आता 2011ला प्रसिद्ध झालेली मनोगत नावाचं कविता संग्रह जे आपल्याला ज्यात आपल्याला आदिवासी जाणीवा पाहायला मिळतात, असे बहुतांश आपल्याला साहित्य दिसतं. आदिवासी साहित्य सगळ्यात जास्त कविता मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेल्या, त्यानंतर कादंबरी सारखा प्रवाह आदिवासी साहित्यानं मोठ्या प्रमाणात हाताळला. आज मितीपर्यंत म्हणजे शेवटची म्हणजे 2022 ला आलेली नक्षलबारी कादंबरीचा आपण जर विचार केला तर खरंच यावर्षी 50 नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं. हे 50 नक्षलवादी सरेंडर केलं. मग नक्षलबारी 2022 ला आलेली कादंबरीत सुद्धा ते सांगून जातं की शहरी नक्षलवाद काय, म्हणजेच नक्षलवादचा बिमोड झाला तर ते शहरी नक्षलवादाकडे खरंच येतं का. मग नक्षलबारी सारखी कादंबरी वाचली तर आपल्याला सहज लक्षात येतं की खरंच नक्षलवादाच्या आड कुठेतरी शहरी नक्षलवाद आहेत का. आणि मग त्या कादंबरीतला नायक 50 नक्षलवादी घेऊन सरसकट सरेंडर करतो.
आणि आपल्याला यावर्षीच आपल्याला दिसतं की गडचिरोलीमध्ये सुद्धा असे नक्षलवादी आपल्याला सरेंडर करताना आपण पाहिले आहेत. म्हणजे हे वास्तवाची जाणीव आपल्याला आदिवासी साहित्यात दिसते, पण ते फक्त कादंबरी या प्रवाहात दिसते. कविता बहुतांश चांगल्या पद्धतीने झाल्या, परंतु कथा हा प्रवाह आजही आदिवासी साहित्यात कथा हा प्रवाह कमी दिसतो. बाबाराव मडावी यांची भाकर सारखा कथासंग्रह आपल्याला 1-2 कथासंग्रह आपल्याला पाहायला मिळतात, किंवा मग बाबाराव मडावीची टाओ सारखी कादंबरी सुद्धा मोठ्या अँगलनं आजचं परिवर्तनवाद मांडताना दिसतं. म्हणजे आज आमचं कल्चरल परंपरा, रूढी परंपरा, निसर्ग या सगळ्या गोष्टी आपल्याला आदिवासी साहित्यात येताना दिसतं. आदिवासी साहित्यामध्ये स्वकथने मात्र फार कमी प्रमाणात दिसतात. नाटकं सुद्धा कमी प्रमाणात दिसतात. ललितेतर साहित्यात फारसं आदिवासी साहित्य आजही हात टाकलेला दिसत नाही. म्हणजेच त्याच्यातही आदिवासी साहित्याचा जर विचार केला तर मग तो बोलीभाषेत असावं का, हा एक प्रश्न आहे. जर आपण विचार केला 47 जमातीच्या महाराष्ट्रातल्या, तर फक्त 3 जमाती आदिवासी साहित्य लिहिताना दिसतात. त्या 3 जमातीवर मोठ्या प्रमाणात साहित्य आलेले दिसतात. गोंड, मारिया, भिल्ल या 3च जमाती दिसतात. पण इतर जमातीच्या संदर्भातलं साहित्य मात्र आदिवासी साहित्यात आज मितीपर्यंत फारसं आलेलं दिसत नाही. फक्त 3च जमातीचं साहित्य आपल्याला दिसतं. पण 47 जमातीपैकी बाकीच्या उरलेल्या 40 जमाती आजही साहित्याच्या पटलावर आलेल्या दिसत नाहीत. त्यांच्या समस्या आजही साहित्याच्या पटलावर आलेल्या दिसत नाहीत. म्हणून ते येणं खूप गरजेचं आहे. आदिवासी साहित्य जर पुढे जायचं असेल तर आदिवासी साहित्यिकांनी आदिवासी आणि आदिवासीयेतर हा भेद जर विसरत, ज्ञानेश्वराचा अभंगाची आठवण करत अवघ्या जगाला जर प्रसारण दिलं तर कदाचित आदिवासी साहित्य पुढे जाऊ शकतं. अंतर्गत भेद आम्हाला आदिवासी साहित्यातले विसरावं लागेल आणि तेव्हाच आदिवासी साहित्य पुढे जाऊ शकतं. आणि एकंदरीत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, त्यामुळं थोडक्यात एका कवितेच्या, प्रभू राजगडकर यांच्या एका आदिवासी कवितेच्या माध्यमातून आदिवासी साहित्याचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो. आदिवासी म्हणजे जल, जमीन, जंगल, झाड, गवत, जंगल, नागरे, स्त्री, पुरुष. आदिवासी म्हणजे झाड, जंगल, गवत, नागरे, स्त्री, पुरुष. आदिवासी म्हणजे अभ्यासकाला सापडलेला मजेदार विषय. आदिवासी म्हणजे अभ्यासकाला सापडलेला मजेदार विषय. मिशनऱ्यांसाठी धर्माच्या कपड्यात लपटलेला, स्वयंसेवकांना हवे असलेला शुद्ध करण्यासाठी वस्तू, नक्षलांना लढवण्यासाठी मिळालेलं हत्यार. आदिवासी म्हणजे राजकारणाला सहज वापरता येणारं हुकमी हत्यार. आदिवासी म्हणजे तथाकथित पर्यावरणवादी चळवळ्यांना संस्कृती रक्षणाच्या ठेक्याची मलाई. आदिवासी म्हणजे शॉपिंग मॉल मध्ये ठेवण्याची दुर्मिळ वस्तू. आदिवासी म्हणजे शॉपिंग मॉल मध्ये ठेवण्याची दुर्मिळ वस्तू, लहान मुलांच्या खेळण्यातील एक खेळणे. आदिवासी म्हणजे सर्वांनीच आपापल्यासाठी उभारलेली एक प्रयोगशाळा. आदिवासी म्हणजे एक प्रयोगशाळा. आणि आजही आदिवासी साहित्य फक्त हे रिसर्च प्रोजेक्टच्याच माध्यमातून आपल्याला दिसतं. त्याच्या पुढं त्याचा विकास होताना दिसत नाही. कोणताही संशोधक, कोणताही समीक्षक जेव्हा विषय निवडायचा रिसर्च प्रोजेक्टचा म्हणतो तर तो पहिल्यांदा आदिवासी साहित्य, आदिवासी कल्चर, आदिवासी संस्कृतीला महत्व देतो. पण तो खऱ्या अर्थाने त्याचं आदिवासी साहित्यात रूपांतर होताना दिसत नाही. त्यामुळं आदिवासी साहित्याला कुठंतरी आज मी त्याला गरज लागलं तर दिसतं. पण त्यातही सुदैवाची जाण ही आहे की आदिवासी कादंबरी प्रवाह मात्र आजही मोठ्या प्रमाणात पुढे येताना दिसतो. इतकंच बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.